ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा स्वागत। एक महत्त्वाची बातमी। अमरावतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। सडलेलं सोयाबीन तुरीची झाडं घेऊन शिवसैनिक कृषी कार्यालयामध्ये दाखल झाले। मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांविरोधात कृषी कार्यालयामध्ये जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली। शिवसैनिक आणि कृषी अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। तर अमरावतीमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते आणि याच मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाचं हे आंदोलन। सडलेला सोयाबीन तुरीची झाडं घेऊन हे शिवसैनिक कृषी कार्यालयामध्ये धडकलेले आहेत। तिथे जाब सुद्धा विचारण्यात आलाय आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। शिवसैनिक आणि कृषी अधिकारी यांच्यामध्ये याच मुद्द्यावरून काहीशी बाचाबाची झाली आहे। एकीकडे अनेक मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जिल्ह्यांचा दौरा करतायत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे। शुभम बायस्कर आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। शुभम, काय अपडेट आहे? ऋतुजा, जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातल्या 14ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। अमरावती जिल्ह्यातलं प्रमुख सोयाबीन, कापूस आणि तुरीचं पीक आहे। या पिकं मोठ्या प्रमाणात सडलेली आहेत। अनेक पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेली आहेत आणि या संपूर्ण स्थिती लक्षात घेता अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज उद्धव ठाकरे गटाकडून कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला होता। दरम्यान कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं होतं। दरम्यान शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती। शिवाय काही आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जिल्हा कृषी अधीक्षकाच्या अंगावर थेट सोयाबीनची झाडं फेकत या संपूर्ण घटनेचा निषेध केला आणि अमरावती जिल्ह्यात तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करावा अशी मागणी जी आहे शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे। शिवाय आठवड्याभरात जर सरकारनं या संदर्भातला निर्णय जर घेतला नाही तर दिवाळीपूर्वी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मंत्र्यांना, आमदारांना आणि लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलेला आहे। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।